नमस्कार। आज आपण राजमा मसाला तयार करणार आहोत। बनवायला एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे। घरी उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यांमध्ये आणि कमीत कमी मसाले वापरून आपण ही एकदम चमचमीत अशी भाजी तयार करून घेतलेली आहे। एकदम भन्नाट चवीची ही भाजी तयार होते। आज आपण हॉटेल स्टाईल राजमा मसाला तयार करणार आहोत। रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। राजमा मसाला तयार करण्यासाठी राजमा आपल्याला भिजत ठेवायचा आहे। कमीत कमी 6 तासासाठी हा राजमा आपल्याला भिजवायचा आहे। आपण ओव्हरनाईट राजमा भिजवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। लगेचच एका कुकरमध्ये आपण हा राजमा घालून घ्यायचा आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 ग्लास पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि या कुकरला आपण 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आपला राजमा शिजतोय तोवर आपण यासाठीचा मसाला तयार करून घेऊया। मसाला तयार करण्यासाठी 2 कांदे, 1 टोमॅटो, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि आपल्याला 2 लाल मिरच्या लागणार आहेत। सर्वात आधी एका मिक्सर जार मध्ये आपल्याला कांदा एकदम रफली असा चॉप करून घ्यायचा आहे। यामध्ये टोमॅटो देखील आपल्याला एकदम रफली असं चॉप करून घ्यायचा आहे। 2 लाल मिरच्या कट करून घालून घ्यायच्या आहे। लसूण, अद्रक यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता याचं आपल्याला एकदम बारीक असं फाईन वाटण वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। तुमच्या लक्षात येत असेल एकदम फाईन असं आपण हे वाटून घेतलेलं आहे। एकीकडे आपला राजमा एकदम छान असा शिजला गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता। लगेचच आपण भाजी तयार करायला घेऊया। कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल एकदम व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया। लगेचच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरा घालून घ्यायचा आहे। खडे मसाले घालून घ्यायचे। खडे मसाल्यांमध्ये आपण दालचिनी, तमालपत्र, लवंग, काळी मिरी आणि शहाजिरे घातलेले आहेत। लगेचच यामध्ये आपल्याला 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे। कलर एकदम सुंदर येतो यामुळे। आणि आपण वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे। एकसारखा आपल्याला हा हलवत व्यवस्थित परतायचा आहे। 3 ते 4 मिनिटासाठी तेल सुटूस्तोवर आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे मसाला परतायचा आहे। तुम्ही पाहू शकता मसाल्याला एकदम छान असं तेल सुटलेलं आहे। लगेचच आपण यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे। 1 चमचा घरगुती मसाला घालून घ्यायचा आहे। 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये ॲड करायची आहे। 1 चमचा धना पावडर घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा जिरे पूड आणि 1 चमचा गोडा मसाला यामध्ये ॲड करायचा आहे। सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। मसाला तळाशी लागू नये, करपू नये यासाठी यामध्ये 2 ते 3 चमचे गरम पाणी ओतायचं आहे आणि आपल्याला झाकून हा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे मसाला। मसाल्यांमधून तेल आपलं सेपरेट झालं पाहिजे। तुम्ही पाहू शकता मसाल्यामधून तेल सेपरेट होत आहे। लगेचच आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता त्यामध्येच थोडं पाणी घालून आपण हे ॲड केलेलं आहे। पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। मिनिटभर आपण हा मसाला परतवून घेतला की लगेचच यामध्ये शिजवून घेतलेला जो राजमा आहे तो यामध्ये लगेचच घालून घ्यायचा आहे आणि राजमाचं पाणी देखील आपण यामध्ये लगेचच ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आपल्याला सगळे राजमा व्यवस्थित आपल्या या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे। या स्टेजला मीठ व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ग्रेव्ही कितपत हवी आहे तेवढं यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे। कुकरमध्ये 1-2 चमचे पाणी घालून आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे। आपण राजमा मसाला बनवतोय त्यामुळे आपल्याला एकदम थिक अशी ग्रेव्ही हवी आहे। 3 ते 4 मिनिटासाठी लो फ्लेमवरती आपल्याला हा राजमा व्यवस्थित मसाल्यांमध्ये शिजवून घ्यायचा आहे। यामुळे आपल्या राजम्याला या मसाल्यांचा फ्लेवर उतरतो।
एकदम चमचमीत अशी राजमा मसाल्याची आपली ही भाजी तयार झालेली आहे। एकदम भन्नाट चवीची आपली ही भाजी तयार होते। यावरती एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। लगेचच आपण ही भाजी सर्व करूया। हा धाबा स्टाईल राजमा मसाला चवीला अप्रतिम लागतो। तुम्ही राजमा चावल खाऊ शकता, तुम्ही हा नान, रोटी, भाकरी या सोबत देखील खाऊ शकता। राजमामध्ये प्रोटीन, विटॅमिन, फायबर, खनिज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हृदयासाठी हे अतिशय फायदेशीर आहे। यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात येण्यास मदत होते। आपले वजन कमी करण्यासाठी देखील याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त या राजम्याचा वापर केला जातो। कमीत कमी तेल वापरून एकदम भन्नाट चवीचा हा राजमा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।